पहलगाम मधल्या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या दोघांचा मृत्यू झालेला आहे। महाराष्ट्रामधील 2 पर्यटक यामध्ये जखमी झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जम्मू काश्मीर प्रशासनाच्या संपर्कात आहेत। काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिद्री यांना देखील फोन करून त्यांनी माहिती घेतल्याचं कळतंय। आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामधल्या 2 पर्यटकांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। दिलीप डिसले आणि अतुल मोने अशी मृतांची नावे आहेत। तर या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले 2 जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे। जखमींमधील एक पनवेलचे तर उर्वरित एक महाराष्ट्रामधल्या कोणत्या भागातले आहेत याचा आता शोध घेतला जातोय असं देखील कळतं आहे। जखमींच्या काश्मीर प्रशासनानं नावं कळवलेली आहेत। माणिक पटेल पनवेलचे तर एस भालचंद्रराव हे देखील असल्याचं कळतंय। सुदैवाने दोघांची देखील प्रकृती स्थिर आहे असं कळतंय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू काश्मीर प्रशासनाच्या सोबत सातत्यानं संपर्कात आहेत अशी देखील माहिती समोर येते। पहलगाम मधल्या या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या दोघांचा मृत्यू झालाय तर महाराष्ट्रामधील 2 पर्यटक यामध्ये जखमी झालेले आहेत असं कळतं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जम्मू काश्मीर प्रशासनाच्या संपर्कात आहेत। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। ओम, आपण पाहतो या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या दोघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय तर 2 पर्यटक महाराष्ट्रातले ते जखमी झालेत। दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस जम्मू काश्मीरच्या प्रशासनासोबत संपर्कात आहेत असं कळतंय। काय अपडेट्स आहेत? निश्चितच श्रीकांत, जम्मू काश्मीरमध्ये जो पर्यटकांवरती भ्याड हल्ला झाला होता त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः जम्मू काश्मीर प्रशासनाच्या संपर्कात आहेत। ज्या भागात हा हल्ला झाला त्या पहलगामचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिद्री यांच्याशी फडणवीसांनी फोनवरून चर्चा केली आहे, माहिती घेतली आहे। सद्यस्थितीमध्ये जी माहिती मिळाली त्यानुसार महाराष्ट्रातल्या 2 पर्यटकांचा मृत्यू झालाय। दिलीप डिसले आणि अतुल मोने अशी त्यांची नाव आहेत। तर माणिक पटेल जे पनवेलचे रहिवासी आहेत आणि एस भालचंद्रराव यांच्या अजून ठिकाणाची माहिती कळलेली नाहीये। या दोघांवरती अद्याप उपचार सुरू आहेत। या 2 ज्या व्यक्तींवरती हल्ला झालाय 4 एकंदर व्यक्ती यामध्ये बाधित झाले तर त्यातल्या 2घांचा मृत्यू झालाय आणि 2 जखमी आहेत। या सगळ्यांच्या संपर्कामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत। कशा पद्धतीचे उपचार सुरू आहेत आणि एकंदर हल्ल्याची सगळी माहिती फडणवीसांनी प्रशासनाकडून घेतली आहे। त्यामुळे यामध्ये आता नेमकं काय काय घडते, केंद्रीय गृहमंत्री सुद्धा काश्मीरला तातडीने रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे राज्य सरकारकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं याबाबत माहिती घेतली जाते आणि पर्यटकांच्या दृष्टीनं कशा प्रकारे मदत पोहोचवली जाईल याची काळजी राज्य सरकारकडनं घेतली जाते हे सध्या तरी आपल्याला म्हणता येईल। श्रीकांत, निश्चितच ओम, आपण पाहतोय दुसरीकडे राजकीय वर्तुळातून देखील विविध प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। भ्याड हल्ल्याचा निषेध केला जातोय। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची देखील भीती व्यक्त केली जाते। ओम, तर निश्चितच, कारण ज्या प्रकारची दाहकता आणि भीषणता या हल्ल्याची होती त्यानुसार पर्यटकांच्या मृत्यूचा आकडा देखील वाढू शकतो अशी एक भीती व्यक्त केली जाते। परंतु अद्याप तरी जी माहिती आपल्याला कळाली त्यानुसार महाराष्ट्रातल्या 2 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झालाय तर 2घे जखमी आहेत। प्रशासनाकडनं अतिरिक्त माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्या पद्धतीनं शासनाकडनं अशी माहिती देण्यात आली की जसजशी आम्हाला माहिती मिळेल तसतशी अधिकारिक माहिती आम्ही प्रशासनाला आणि माध्यमांना लवकरात लवकर देऊ। त्यामुळे यामध्ये कमीत कमी प्रवासी कमीत कमी पर्यटक जखमी असावेत अशी एक प्रार्थना सुद्धा महाराष्ट्रातील जनतेकडनं केली जाते। ओम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सातत्यानं जम्मू काश्मीरच्या स्थानिक प्रशासनासोबत संपर्कात आहेत। त्यांचा सातत्यानं संपर्क होतोय। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे त्यामुळे आणखी कुणीतरी महाराष्ट्रामधलं असण्याची भीती देखील शक्यता नाकारता येत नाही। कुणी तसं नसावं, मात्र या संदर्भात देखील आता सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर प्रयत्न होत आहेत। निश्चितच, जसं मी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी स्वतः जे पोलीस अधिकारी आहेत, जे वरिष्ठ अधिकारी आहेत जम्मू काश्मीरचे ज्यांच्या अंतर्गत हा भाग आहे पहलगामचा, त्यांच्याशी चर्चा केली आहे। नेमका हल्ला कसा झाला, यामध्ये कोण कोण बाधित झालाय, महाराष्ट्रातले कुठले पर्यटक यामध्ये बाधित झाले ज्यांच्यावर हल्ला झालाय। जसं मी पूर्वी सांगितलं की 2 लोकांचा मृत्यू झालाय तर 2घे जखमी आहेत। या व्यतिरिक्त सुद्धा महाराष्ट्रातून अन्य काही पर्यटक पहलगाम मध्ये किंवा जम्मू काश्मीरच्या त्या भागामध्ये गेले होते का किंवा त्यांची सध्याची परिस्थिती काय याची ट्रॅकिंग सुद्धा प्रशासनाकडनं केली जाते। महाराष्ट्रातून जम्मू काश्मीरच्या दिशेने गेलेल्या पर्यटकांची माहिती सुद्धा घेतली जाते आणि त्यांची सद्यस्थिती सुद्धा तपासली जाते की त्यांची नेमकी परिस्थिती काय, ते सुखरूप आहेत काय याची सुद्धा माहिती प्रशासनाकडनं घेतली जाते। त्यामुळे जे पर्यटक महाराष्ट्रातून गेलेत त्यांच्याबद्दल सुद्धा राज्य सरकारकडनं आता माहिती गोळा करण्याचं काम सुरू झालंय। श्रीकांत, निश्चितच धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी। महाराष्ट्रामध्ये काही पर्यटक यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आता जम्मू काश्मीरच्या प्रशासनासोबत संपर्कात असल्याचं कळतं आहे। या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 2 पर्यटक जखमी झाल्याचं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू काश्मीरच्या प्रशासनासोबत संपर्कात आहेत। दिलीप डिसले आणि अतुल मोने यांचा या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे।